इस्रायल आणि अमेरिकेनं सैन्यानं इराणवरील हल्ले आणखी तीव्र केलेत. संयुक्त कारवाईत तेहरानमधील एका तेल डेपोला लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यानंतर तेल डेपोमधील मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसून आलेत. इस्रायली सैन्यानं तेहरानच्या तेल शुद्धीकरण कारखान्याला लक्ष्य केल्याचा दावा आधी करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात रिफायनरी जवळील एक तेल डेपोवर हा हल्ला करण्यात आलाय. स्फोटानंतर परिसरात आगीचे आणि धुराचे लोट पसरलेत. आखाती देशांनी माफी मागितल्यानंतरही इराणनं काल रात्री उशिरा दुबईवर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला केलाय. दुबईच्या एअर डिफेन्स सिस्टमनं हा हल्ला हाणून पाडलाय. मात्र या एरियल इंटरसेप्शन दरम्यान पडलेल्या मलब्यात एक कार सापडली आहे. यात पाकिस्तानी मूळच्या एका चालकाचा मृत्यू झालाय. UAE कडून याची पुष्टी करण्यात आली आहे. दुसरीकडे इराणी ड्रोननं दुबईच्या प्रसिद्ध मरीना टॉवरलाही लक्ष्य केलं. मात्र एअर डिफेन्सला हा हल्लाही यशस्वीपणे हाणून पाडला. शनिवारी तेहरानच्या पूर्व आणि नैऋत्य भागात हवाई हल्ले करण्यात आले. हल्ल्यानंतर आकाशात स्फोट आणि धुराचे लोट दिसून आले. इस्रायलच्या सेनेनं या हल्ल्यांची पुष्टी करत ही नवी कारवाई असल्याचं सांगितलं. दरम्यान इराणवर आता आणखी जोरदार हल्ले होऊ शकतात असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दिलाय. यापूर्वी इस्रायलच्या सैन्यानं दावा केला होता की त्यांनी तेहरानमधील एका अशा विमानतळावर हल्ला केलाय ज्याचा वापर इराण मध्य पूर्वेतील आपल्या समर्थित उग्रवादी गटांना शस्त्र पोहोचवण्यासाठी करत होता. या घडामोडींमुळे मध्य पूर्वेत तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढची बातमी युद्धासंदर्भातील. इराणवरील अमेरिका इस्रायली हल्ल्यांबाबत एक गंभीर दावा करण्यात आलाय. या हल्ल्यांमध्ये इराणमध्ये 1484 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय. 1300हून अधिक हल्ल्यांमध्ये 14 वैद्यकीय केंद्रांनाही लक्ष्य करण्यात आलं होतं, ज्यामुळे अनेक भागात पाणी आणि वीज पुरवठा खंडित झाला होता अशी माहिती आहे. तसंच 300 इराणी क्षेपणास्त्र प्रक्षेपक नष्ट केल्याचा दावाही करण्यात आलाय. तर कुवेत, बहरीन आणि UAE मधील 20 अमेरिकन तळांना नुकसान पोहोचवल्याचा दावा इराणकडून करण्यात आलाय. आता इस्रायलच्या हल्ल्यात इराणचं एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त झालंय. इराणच्या एअर डिफेन्स सिस्टमवर मोठा हल्ला केल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आलाय. IRGCच्या सिच्युएशन रूमला इस्रायलकडून लक्ष्य करण्यात आलंय. या व्यतिरिक्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्र निर्मित कारखान्यांवर आणि अनेक कमांड सेंटरवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमुळे इराणच्या हवाई संरक्षकाचा कणा मोडला गेल्याचा दावा करण्यात आलाय. IRGCनं ऑपरेशन टू प्रॉमिस 4 अंतर्गत वेव्ह 27 ची सुरुवात करत इस्रायलवर मोठ्या प्रमाणात मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांचा दावा केलाय. या हल्ल्यात क्लस्टर वॉरहेड्सनं सज्ज मिसाईलचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः खैबर शिकेन मिसाईल नव्या मिसाईलद्वारे हायफा शहरातील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमुळे परिसरात अनेक ठिकाणी जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आलेत. दरम्यान ड्रोन युनिट्स आणि नेव्हल युनिट्सनेही कारवाईत सहभाग घेत परिसरातील अमेरिकन सैन्यांच्या तळांवर आणि सुविधांवरही निशाणा साधल्याचा दावा करण्यात आलाय. या हल्ल्यांचा व्याप मोठा असल्याचं सांगितलं जात असून त्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता अमेरिकेनं तणाव आणखी वाढवला तर इराणचे सैन्य प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत असा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिलाय. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकिशाय यांनी तणाव कमी करू इच्छित होते, मात्र ट्रम्प यांनी इराणला कमी लेखलं असं ते म्हणाले. एक आठवड्यापासून सुरू असलेल्या या युद्धात अमेरिकेला $100 अरब नुकसान झाल्याचा दावा अराघची यांनी केलाय. या युद्धाची किंमत अमेरिकेचे सामान्य नागरिकांना चुकवावी लागत आहे असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर अमेरिकेला त्यांच्या युद्धात सहभागी करून घेतल्याचा आरोपही केलाय. इस्रायलनं इराणचे मिसाईल हल्ले हाणून पाडल्याचा दावा केला गेलाय. जेरुसलेमच्या आकाशात इराणकडून डागण्यात आलेल्या अनेक मिसाईल्स इंटरसेप्ट करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. आता या घटनेनंतर पुन्हा एकदा इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमची ताकद दिसून आली आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सच्या माहितीनुसार त्यांच्या अत्याधुनिक आयरन ड्रोन
एअर डिफेन्स सिस्टीमनं अनेक इराणी मिसाईल हवेतच नष्ट केल्यात. मीडिया रिपोर्ट्सनुसार या मिसाईल जेरुसलेम आणि सेंट्रल इस्रायलच्या दिशेनं डागण्यात आल्या होत्या. मात्र एअर डिफेन्स सिस्टीमनं हा हल्ला हाणून पाडत मोठं नुकसान टाळल्याचा दावा करण्यात आलाय. आता इराणनं अमेरिकेच्या थाड सिस्टीमला उद्ध्वस्त केलंय. आठवडाभरातच अरबो डॉलर्सच्या डिफेन्स सिस्टमला उद्ध्वस्त करण्यात आले. सॅटेलाइट फोटोंद्वारे इराणनं हा दावा केला आहे. अमेरिका इस्रायलच्या एअर डिफेन्स नेटवर्कवर हल्ला करण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय. थाड म्हणजेच टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स ही जगातील सर्वात महागडी क्षेपणास्त्र प्रणाली मानली जाते. इराणने 8 दिवसांतच त्याला मोठा धक्का दिलाय. हिजबुल्लाच्या विरोधात इस्रायलकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. लेबनॉनवरील इस्रायलच्या हल्ल्यात 41 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 40 जण जखमी झालेत. हा हल्ला पूर्व लेबनॉनमधील नबीचीत आणि आसपासच्या भागात झालाय. शनिवारी रात्री इस्रायली सैन्य त्या भागात उतरल्यानं स्थानिक बंदूकधाऱ्यांसोबत चकमकी सुरू झाल्या. या चकमकीनंतर हवाई हल्ले आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळालं. आता हिजबुल्लानंतर उत्तर इस्रायलवर जोरदार रॉकेट हल्ला केलाय. हिजबुल्लाकडून 40 पेक्षा अधिक रॉकेट्स डागल्याची माहिती आहे. रॉकेट हल्ल्यानंतर हिजबुल्लाकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आलाय. इस्रायलच्या रफाएल मिलिटरी इंडस्ट्रीज कॉम्प्लेक्स आणि नफ्ताली बेसला लक्ष्य करण्यात आलंय. हिजबुल्लाचे हल्ले हाणून पडल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आलाय. उत्तर इस्रायलच्या हायफा परिसरात एअर डिफेन्स सिस्टम मिसाईल्सला इंटरसेप्ट करण्याचं दिसून आलं. ही क्षेपणास्त्र हायफा परिसरात जवळ पोहोचताच इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय झाली आणि त्यांना हवेतच नष्ट करण्याची कारवाई सुरू झाली. हिजबुल्लाकडून डागण्यात आलेली सर्व क्षेपणास्त्र अडवण्यात आल्या असल्याचा इस्रायलकडून दावा करण्यात येतोय. आता इराकच्या इरबिल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ बराच गोंधळ पाहायला मिळाला. या ठिकाणी संशयित ड्रोन हल्ल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय तेल आणि बांधकाम कंपन्यांच्या गोदामांमधून धूर निघत असल्याचं दिसून आलं. परिसरात ताबडतोब सुरक्षा अलर्ट करण्यात आलं आणि त्यानंतर सर्व रस्ते बंद करण्यात आले. कोणालाही घटनास्थळी जाण्याची परवानगी नव्हती. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. या संशयित हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं स्वीकारली नाहीये आणि अधिकृत निवेदनही जारी करण्यात आलेलं नाहीये. अमेरिका इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर तेहरानच्या मेहरबाद विमानतळावरून एक मोठं छायाचित्र समोर आलंय. अनेक लढाऊ विमानांचा मलबा झाल्याचं आणि चारही बाजूनं केवळ विनाश दिसून येतोय. हवाई हल्ल्यानंतर धावपट्टीभोवती धूर, तुटलेल्या विमानांचे भाग आणि खराब झालेले हँगर स्पष्टपणे दिसून येतात. विमानतळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचंही दिसून येतंय. हल्ल्यात अनेक विमानांचं मोठं नुकसान झालंय. विमानतळाच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाल्याचा दावाही करण्यात आलाय. पहिल्यांदाच अमेरिकेचे तिन्ही लांब पल्ल्याचे बॉम्बर एकाच वेळी तैनात करण्यात आले होते. B-2 स्पिरिट, B-1 लान्सर आणि B-52 स्ट्रॅटोफोर्टस हे त्रिकूट अमेरिकन सैन्याचे सर्वात घातक त्रिकूट म्हणून ओळखले जातात. हे तिन्ही बॉम्बर पहिल्यांदाच युद्धाच्या मैदानात उतरले आहेत. यामुळे हे युद्ध अधिक विनाशकारी रूप धारण करण्याची शक्यता आहे. इस्रायलची राजधानी तेल अविवमधून वॉर झोनमध्ये एकमेव भारतीय न्यूज चॅनल न्यूज 18 पोहोचले. युद्धाच्या इस्रायलमध्ये कशाप्रकारे भारतीय नागरिक आपला जीव वाचवतायत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिफत अब्दुल्ला यांनी. ईरान और इसराइल के दरमियान युद्ध जारी है। इसी बीच में इस वक्त टेल अवीव में उस जगह पर हूं जहां पर भारत के काफ़ी नागरिक रहते हैं, काम करते हैं इस एरिया में, या तो केयर गिवर हैं या फिर कंस्ट्रक्शन में काम करते हैं। तो किस तरीके से वो अपनी जान बचाते हैं, क्योंकि सायरन बार बार होती है। रात के दौरान भी 4 बार 5 बार जो है भागना पड़ता है, दिन भर भागना पड़ता है। स्कूल लगातार बंद है, नॉर्मल लाइफ डिस्टर्ब्ड है। और मेरे साथ इस वक्त हैं भारत के नागरिक, ये गुजरात में रहते हैं। हमें बताइए थोड़ा सा, अगर आप ये बताएंगे कि किस तरीके से आप अपने आप को बचाते हैं, क्या करते हैं आप? जब सायरन बजता है तो इधर ही शेल्टर है, तो अब हम जाते हैं वहाँ पे शेल्टर।
तो हमें बताइए कि किस तरीके से आप भागते हैं, क्या करते हैं फिर, क्या आपको लगता है कि वहाँ आप सुरक्षित रहते हैं, तो इसी वजह से आप अभी भी यहाँ पे हैं? हाँ, क्या होता है? 2-3 मिनट के पहले ही मतलब जब मिसाइल आती है तो नोटिफिकेशन सभी के फ़ोन में आ जाते हैं, तो हम शेल्टर के पास आ जाते हैं। जब सायरन बजता है तो हम सब लोग शेल्टर में चले जाते हैं। इधर ये है शेल्टर शेल्टर। है या तो ये आप देख सकते हैं, मैं दिखाने की कोशिश करूंगा, ये हमें दिखाएंगे कि किस तरीके से यहाँ पे ये शेल्टर में जाते हैं। ये बहुत नीचे अंडरग्राउंड एरिया है और भारत के नागरिक यहाँ पे काफ़ी सारे हैं और अपने आप को बचाने के लिए वो यहाँ बेसमेंट में आ जाते हैं, बहुत नीचे। और यहाँ पे बहुत स्ट्रॉन्ग ये सिस्टम बना है हर जगह पे कि जब भी कोई सायरन बजती है, देखिए ये जो ही सायरन बजती है, जो भी कोई शख्स इस एरिया में होगा वो इस तरीके के एरिया में आएगा। यहाँ इस बेसमेंट में पार्किंग का भी सिस्टम है, यहाँ पे गाड़ियाँ भी इर्द गिर्द रखी है, लेकिन कुछ जगहों पे जो है इसके अलावा भी इससे भी ज़्यादा स्ट्रॉन्ग जो है, हाँ, ये रखे गए हैं। यहाँ पे भी पार्किंग में जो है बहुत ज़बरदस्त इंतज़ाम रखा गया है। तो कितनी देर तक आप रहते हैं, क्या होता है असल में? भारत के लोग जो देख रहे हैं उनको आप कैसे समझाएंगे क्या होता है? जैसे पहले हम देखते हैं कि फ़ोन में एकदम से अलार्म बजता है, उसके बाद क्या क्या होता है? जी, जब अलार्म बजता है तो हम सब खड़े होते हैं, फिर शेल्टर के पास आ जाते हैं। और जब मिसाइल आती है तो पूरे तेल अवीव में, पूरे इजराइल में सायरन बजता है। जब सायरन बजता है तो हम सब लोग शेल्टर में आ जाते हैं। शेल्टर में आने के बाद जब मिसाइल ख़त्म हो जाती है, और मिसाइल नहीं आती है, तब फिर से नोटिफिकेशन आता है कि अभी एंड हो गए, आप सब सुरक्षित बाहर जा सकते हैं।